एक्स ची व्हॅल्यू dx अपॉन डी, y ची व्हॅल्यू dy अपॉन डी आणि z ची व्हॅल्यू dz अपॉन डी होती. या 3 व्हॅल्यू काढण्यासाठी आपण 4 डिटर्मिनंट सॉल्व्ह करत होतो सुरुवातीला. पहिला डी, दुसरा dx, तिसरा dy, dz. त्यानंतरच आपण हा क्रॅमर्स रूल यूज करतोय. आणि दुसरं ऍप्लिकेशन होतं आपलं कोणतं? एरिया ऑफ ट्रायंगल. बरोबर आहे. ट्रिअँगलचा एरिया आपल्याला फाइंड आउट करता येत होता त्या डिटर्मिनंटचा यूज करून. मग त्यासाठी एक फॉर्म्युला होता, एरिया ऑफ ट्रिअँगल इक्वल टू फॉर्म्युला काय? हाफ डिटर्मिनंट x1 y1 1 x2 y2 1 and x3 y3 1. हा, 1/2 into determinant x1 y1 1 x2 y2 1 x3 y3 1. ओके. या पद्धतीने आपण 3 पॉइंट जे दिलेले होते त्या ट्रिअँगलचे 3 व्हर्टायसेस म्हणून दिलेले जे आहेत ते पॉइंट आपण त्या डिटर्मिनंट मध्ये पुट अप करतोय. हे सॉल्व्ह केल्यानंतर त्या ट्रिअँगलचे एरिया आपल्याला मिळत होता. हे आपल्याला पूर्ण या डिटर्मिनंट मध्ये आपण बघितलेलं आहे. तरीही आता आज आपण फक्त लक्ष द्या, या डिटर्मिनंटची पूर्ण एक एक एक्झाम्पल घेऊन रिव्हिजन घेतोय. त्यानंतर आपण राहिलेले 2 एक्झाम्पल या डिटर्मिनंट मध्ये जे आहेत ते आपण सॉल्व्ह करूया. सुरुवातीला एक एक्झाम्पल घेतोय 2 3 1 -2. हा किती ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे हो? 2/2 ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट. बरोबर आहे. 2/2 ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे. काय कारण 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत यामध्ये. फर्स्ट रो, सेकंड रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम. या पद्धतीने आपल्याला 2/2 ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे. मग हा डिटर्मिनंट कशा पद्धतीने सॉल्व्ह करतोय आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन न सॉल्व्ह करतोय. ही आहे आपली मेन डायगोनल, याला प्रिन्सिपल डायगोनल म्हटलं जातं. यांचा प्रॉडक्ट मायनस अँटी डायगोनल यांचा प्रॉडक्ट. या पद्धतीने आपण सिम्प्लिफाय करतोय. म्हणजे पहिला प्रॉडक्ट काय येईल? 2 into -2. बरोबर आहे. 2 into -2 हा प्रॉडक्ट पहिल्यांदा घेतला. त्यानंतर मध्ये मायनस, आता 1 into 3. बरोबर आहे. 1 into 3 किंवा 3 into 1 हे प्रॉडक्ट घ्यायचं. पहिला हा प्रॉडक्ट, नंतर हा प्रॉडक्ट आणि मध्ये मायनस आहे. आता सिम्प्लिफिकेशन याचं काय होतं? 2 into -2 -4. -4. परत -3 into 1 -3. -3 आणि -4 -3 म्हणजे आन्सर त्याचं काय येत होतं? 7. प्लस का मायनस? फक्त 7 कसं म्हणता? -7. हा, -7 येणार. बरोबर आहे. कारण -4 -3 याचं सिम्प्लिफिकेशन -7 येतं. आणि ही आपली त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू होती. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. या पद्धतीने आपण 2/2 ऑर्डरचे डिटर्मिनंट बघितले. त्यानंतर आपण याच 2/2 ऑर्डरच्या डिटर्मिनंट मध्ये जर समजा एखादं इक्वेशन दिलं, म्हणजे x4 16x = 0. इक्वेशन आपण कशाला म्हणतोय? तर इक्वल टू हे साइन कोणत्याही टर्म मध्ये जर आलं तर ते इक्वेशन असतं. मग इक्वेशन जे आहे ते इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला यातला अननोन व्हेरिएबल्स फाइंड आउट करायचा असतो. कोणता अननोन व्हेरिएबल आहे यामध्ये? एक्स. एक्स. बाकी सगळे कॉन्स्टंट आहेत. एक्स जो आहे यातला तो एक्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग इक्वेशन आहे असं घ्यायचं. आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू या साइडला आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 2/2 ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे. कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार? एक्स इंटू पहिला काय असेल? एक्स. हा प्रॉडक्ट मेन डायगोनलचा, त्यानंतर मध्ये मायनस, परत
4 into 4 into 16. या पद्धतीने लिहायचं 4 into 16 हे काय तुम्ही डायरेक्ट लिहिणार त्याची व्हॅल्यू आणि इक्वल टू ला इक्वल टू आहे असं पुढं 0 वरचा आहे असा. आता x इंटू x x2 X square. स्क्वेअर 4 इंटू 16 हे किती येतं 64. 64 मध्ये मायनस एकच वेळा आहे त्यामुळे एकच मायनस तिथे येणार 2 मायनस असते पुढं तर मायनस मायनस तिथं प्लस झालं असतं आणि इक्वल टू 0 इक्वल टू 0 हे शेवटपर्यंत ते इक्वेशन दिलेलं असेल तर आहे असं टाकत जायचंच आहे. आता पुढं सिम्प्लिफिकेशन एक्स स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू काढायची म्हणून एक्स ची टर्म तेवढी लेफ्ट साइडला ठेवतोय बाकी राईट साइडला घेतलं तर काय होईल तिथं -64 राईट साइडला घेतला तर +64 +64 होईल कारण 0 मध्ये तो 64 ऍड होणार आणि 0 + 64 म्हणजे 64 झालं. आता एक्स स्क्वेअर इक्वल टू 64 हे एक इक्वेशन मिळालं. याच्यावरून एक्स ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपण दोन्ही साइडचा काय घ्यावं लागेल इथं स्क्वेअर घ्यावा लागेल का Square root. स्क्वेअर रूट घ्यायचं दोन्ही साइडचा एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतरच आपल्याला एक्स मिळत असतोय त्यासाठी तर आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा आहे एक्स ची व्हॅल्यू काढायची आपल्याला एक्स स्क्वेअर ची नाहीये म्हणून एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स झालं आणि 64 चं स्क्वेअर रूट किती होईल 8 64 चं स्क्वेअर रूट 8 त्याचं वर्गमूळ हे 8 आहे. पण क्वाड्रॅटिक इक्वेशन असल्यामुळे हे 64 चं जे रूट जे आलेलं आहे त्याला साइन कोणती असणार Plus minus. प्लस मायनस 2 रूट असतात कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट असतात म्हणजे वर्ग समीकरण आपण जे म्हणतोय त्यांना 2 रूट असतात एक रूट इथं प्लस मध्ये दुसरं रूट इथं मायनस मध्ये मिळालं म्हणजेच आपण हे x इक्वल टू +-8 या पद्धतीनेही त्याचं सोल्युशन लिहू शकतोय किंवा x इक्वल टू 8, -8 या पद्धतीनेही त्याचं सोल्युशन लिहू शकतोय आपण. +-8 म्हणजे तीच 8 आणि -8 हीच व्हॅल्यू आहे तीच फक्त खाली वेगळी लिहिली आपण हे त्याचे या पद्धतीने आपण आन्सर फाइंड आउट करतोय अननोन व्हेरिएबल साठी. हे झाल्यानंतर आपण 3/3 ऑर्डरचा डिटर्मिनंट बघितला होता 3/3 ऑर्डरचा हे 1 -1 1 0 -1 हा किती ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे 3/3 3/3. 3/3 ऑर्डरचा डिटर्मिनंट होता की जो सॉल्व करताना आपण जो यातला पहिला रो आहे त्या पहिल्या रोचे आपण प्रत्येक एलिमेंट खाली घेत होतो प्रत्येक एलिमेंट घेताना पहिली व्हॅल्यू घेताना प्लस दुसरी व्हॅल्यू घेताना मायनस आणि तिसरी व्हॅल्यू घेताना परत प्लस घेत होतो आणि हा प्रत्येक एलिमेंट घेताना त्याचा मायनर सुद्धा त्याला मल्टिप्लाय करत होतो बरोबर आहे मायनर म्हणजे काय तर पहिला एलिमेंट घेतला का आपण त्याचा मायनर घेताना त्याचा रो आणि कॉलम सोडून जे मिळतं त्याला आपण त्याचा मायनर म्हणतो आणि ते आपण सॉल्व करतोय काय होतं 2 1 0
1 0 -1. आता हे सॉल्व करूया. पहिला एलिमेंट 1, तो 1 असणारा रो आणि कॉलम सोडून राहित काय 1 हो? 0 0 minus 1 0 0 -1. प्रॉब्लेम लागला. वन झिरो झिरो -1. ठीक आहे, ओरल सांगा वाटल्यास. मायनस सेकंड एलिमेंट घेतला मी 2, 2 तो 2 असणारा 2 रो आणि 1 कॉलम 0 सोडला तर 2 1 0 2 minus 1 0 1 बरोबर. -1. 2 0 1 -1 किंवा तुम्ही 2 1 0 -1 तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं कॉलम वाईज लिहिलं तरी चालतं, कारण ते काही एलिमेंट बदलणार नाहीयेत. फक्त त्या ठिकाणी व्हॅल्यू लिहिताना आपल्या व्यवस्थित लिहायचं. प्लस तिसरा एलिमेंट कोणता आहे? plus Minus minus 1 आहे. 1 2 1 तो 1 0 असणारा रो आणि कॉलम सोडून घेतला तर 2 1 1 2 0. 1 1 0 1 0. या पद्धतीने आपल्याला मिळेल. म्हणजेच ह्या पहिल्या एलिमेंटचा हा मायनॉर झाला, दुसऱ्या एलिमेंटचा हा मायनॉर झाला, तिसऱ्या एलिमेंटचा हा मायनॉर झाला. या पद्धतीने आपण मायनॉर्स घेतले. आता हे जे डिटर्मिनंट आहेत ते सॉल्व करताना आपण काय करतोय? क्रॉस मल्टिप्लिकेशन आता सांगितल्याप्रमाणे. सांगा, पहिला एलिमेंट 1, पहिलं क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 -1 -0. 1 इंटू -1 म्हणजे -1 -0 इंटू 0 0. परत -2, -2. इथं मल्टिप्लिकेशन 2 इंटू -1 -2 -0. -2 -0. परत ही 2 तिसरी 0 व्हॅल्यू 1 -1 2 0 1 2 2 0 0 1 इंटू 1 minus 1 बरोबर आहे -1. आता सिम्प्लिफाय करूया. -1 -0 म्हणजे पहिला ब्रॅकेट minus 1 -1 minus 2 2 इंटू ब्रॅकेट -2 -2 आणि -1 इंटू ब्रॅकेट. -1 -1. म्हणजे प्रत्येक ब्रॅकेटनी ऍडिशन सबट्रॅक्शन जी होती ती आपण सॉल्व केली आणि त्यानंतर ते बाहेरच्या ज्या व्हॅल्यू आहेत 1 ला ब्रॅकेट -1 आहे, या दोन्हीच्या मध्ये काय असतो काय नाही, म्हणजे तिथं साइन 1 आणि ब्रॅकेट मध्ये -1. ब्रॅकेट आणि बाहेरची व्हॅल्यू दोन्ही मध्ये साइन असतं मल्टिप्लिकेशन. बरोबर आहे. म्हणजे आता मल्टिप्लिकेशन करून सांगा 1 इंटू -1 minus 1 -1. परत -2 इंटू -2 plus 4 +4. बघा, 2 निगेटिव्ह आले का पॉझिटिव्ह होतं, म्हणजे ते +4 झालं. परत पुढे ही 2 निगेटिव्ह आले, -1 +2 कसं -1 आणि -1 यांचं मल्टिप्लिकेशन आहे. ऍडिशन असते तर ते -2 झाला. कॅन्सल होते ना. आता ऍडिशन मध्ये होणार ना कॅन्सल. ऍडिशन मध्ये इथं आपण हे +1 आणि -1 हे एकमेकाला कॅन्सल केल्यानंतर आपला आन्सर काय मिळणार आहे? 4. फक्त राहणार इथं 4च. किंवा तुम्ही डायरेक्ट जरी लिहिलं तरी आपण लिहू शकतोय. कसं? -1 + 4 + 1 असं जरी कॅल्क्युलेटर वरती टाकलं तरी तुम्हाला 4च मिळणार आहे. 4 आणि 1 5, 5 - 1 परत 4, त्याची व्हॅल्यू मिळेल इथं 4. म्हणजेच आपण जे डिटर्मिनंट 3/3 ऑर्डरचा डिटर्मिनंट सुद्धा या पद्धतीनं सॉल्व करतोय. हेही बघितलेलं आहे आपण. हे फक्त आपण रिवाइज करतोय. 2/2 ऑर्डर कशा पद्धतीनं सॉल्व करायचा, 3/3 ऑर्डर कशा पद्धतीनं सॉल्व करायचा हे आपण बघितलं. आता 2/2 ऑर्डर मध्ये आपण एक्स अननोन व्हेरिएबल आला तर आपण एक आहे असं इक्वेशन घेऊन ते 2/2 ऑर्डरचं डिटर्मिनंट सॉल्व करून एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट केली.
तसंच 3/3 ऑर्डरचा डिटर्मिनंट आल्यानंतर सुद्धा आपण त्याच पद्धतीने सॉल्व्ह करणार. तो डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा, जिथे एक्स येते ती एक्स ची व्हॅल्यू डाव्या साईडला ठेवायची आणि बाकी सर्व कॉन्स्टंट उचलून राईट साईडला घेऊन एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते. लक्षात आलं? 3/3 ऑर्डर सुद्धा सॉल्व्ह करता येईल आता तुम्हाला. हो सर. हो सर. आता त्यांचा यूज कशा पद्धतीनं होतोय ते बघूया. त्याचं पहिलं ऍप्लिकेशन होतं, ते पहिल्या ऍप्लिकेशनचा क्रॅमर्स रूल आपण सायमल्टेनियस इक्वेशन जी सॉल्व्ह करतोय ती इक्वेशन कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येते ते बघूया. त्याचा क्वेश्चन बघा कशा पद्धतीने दिला जातो. सॉल्व्ह द इक्वेशन्स, क्वेश्चन लिहिला जातो सॉल्व्ह द इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल. सॉल्व्ह द इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल. आणि इक्वेशन दिली समजा x plus y plus z equal to 6, 3x plus 3y plus z equal to 12 आणि तिसरे इक्वेशन दिलं समजा 2x plus 3y plus 2z equal to 40. या पद्धतीने तुम्हाला 3 इक्वेशन दिले आणि ही 3 इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत की जे एकाच कन्सेप्ट मध्ये एकाच पद्धतीचे आहेत म्हणून त्याला सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतोय. पहिले इक्वेशन सुद्धा एक्स वाय झेड इक्वल टू आहे, दुसरे इक्वेशन सुद्धा त्याच पद्धतीने आहे, तिसरंही त्याच पद्धतीने आहे म्हणून त्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणतोय. आणि ही सॉल्व्ह करण्यासाठी आपण क्रॅमर्स रूलचा यूज करायचा आहे. आता क्रॅमर्स रूलचा यूज करण्यासाठी सुरुवातीला ही जी 3 इक्वेशन्स जी दिलेली आहेत ती एका आपल्या रेग्युलर फॉर्मॅट मध्ये पाहिजेत. बरोबर आहे? रेग्युलर फॉर्मॅट मध्ये कोणतं? स्टँडर्ड फॉर्मॅट आपलं पहिली व्हॅल्यू एक्स ची, दुसरी व्हॅल्यू वाय ची, तिसरी व्हॅल्यू झेड ची. आता हे ऑलरेडी तिन्ही जे इक्वेशन्स आहेत तिन्ही इक्वेशन मध्ये पहिली एक्स चीच व्हॅल्यू आहे, दुसरी वाय चीच आहे, तिसरी झेड चीच आहे. म्हणजेच आपल्याला पाहिजे तसं इथं मिळालेलं आहेच ऑलरेडी. जर नसेल तर त्या पद्धतीने आपण कन्वर्ट करत असतोय. डिलीट करायला ठीक आहे. आले लक्षात ते क्रॅमर्स रूल मध्ये एक्स वाय झेड प्रत्येक इक्वेशन लिहितो आता. इक्वेशन होता एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 6. इक्वेशन होता 3x प्लस 3y प्लस z इक्वल टू 12. आणि तिसरे इक्वेशन 2x plus 3y plus 2z is equal to 14. या पद्धतीने इक्वेशन्स होते. आता तिन्ही इक्वेशन मध्ये एक्स वाय झेड हा सिक्वेन्स एकच आहे. इक्वल टू च्या अलीकड जर एखादा कॉन्स्टंट उजव्या साईडचे जे कॉन्स्टंट आहेत 6, 12 आणि 14 हे जर लेफ्ट साईडला असते तर आपण मात्र स्टँडर्ड फॉर्मॅट आपण त्याला म्हणत नाहीये.
जर लेफ्ट साइडला असतील तर हे राईट साइडलाच घ्यायचे हे कॉन्स्टंट 6. 12 जर -12 इथं असेल तर इथं +12 करून इथं उजव्या साइडलाच लिहायचे. म्हणजे हे जे आपलं इक्वेशन्स आहेत 3 इक्वेशन हे आपलं स्टँडर्ड फॉर्मॅट झालं. आणि हे एकदा मिळालं का आपण मग ते 4 डिटर्मिनंट सॉल्व करणार आणि त्यावरून क्रॅमर्स रूल यूज करणार. आता त्यासाठी सुरुवातीला डी घ्यायचा असतो. डी इक्वल टू डी म्हणजे काय असतो? एक्स वाय अँड झेड च्या व्हॅल्यू पुटअप करायचं. हा, एक्स चे कोइफिशियंट 1 3 2. 1 3 2. एक मिनिट. एक्स चे कोइफिशियंट पहिला कॉलम, वाय चे कोइफिशियंट दुसरा कॉलम आणि झेड चे कोइफिशियंट तिसरा कॉलम आपण घेत असतोय. म्हणजेच एक्स चे कॉलम सांगा 1 3 2. 1 3 2, वाय चे कॉलम 1 3 3. 1 3 3 आणि झेड चे कॉलम 1 1 2. 1 1 2. या पद्धतीने आपण डी फाइंड आउट करतोय आणि हा 3x3 ऑर्डरचा डिटर्मिनंट आपल्याला माहित आहे कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा. तो आताच बघितलं त्या पद्धतीने तो 3x3 ऑर्डरचा डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करणार, त्याची काहीतरी व्हॅल्यू मिळेल आपल्याला. बरोबर आहे. आता dx काढायचा आहे. समजा d चा आहे dx, त्या d वरून dx काढायचंय. तर काय करायचं, या d मधला पहिला कॉलम जो आहे तो आपण काढून टाकायचा d ला आणि त्याऐवजी हे जे राईट साइडचे कॉन्स्टंट आहेत ते टाकायचे त्या ठिकाणी. म्हणजे तिथं काय होईल 6 6 12 14. 12 14. डी काढला आपण पहिला, त्यानंतर dx इक्वल टू पहिला कॉलम रिप्लेस केला राईट हँड साइडच्या कॉन्स्टंटनी 6 12 14. दुसरे दोन्ही कॉलम आहे असे दोन्ही कॉलम ठेवले. मग dx ची सुद्धा 3x3 ऑर्डरचा डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करून एक व्हॅल्यू मिळणार काहीतरी आपल्याला. आता तो dx मिळाल्यानंतर त्यानंतर आपण बघणार dy फाइंड आउट करूया. dy फाइंड आउट करताना आपण कोणता 1 कॉलम 3 रिप्लेस 2. करायचा असतो? Y Y मधला सर. एक मिनिट. डी मधला करायचा कॉलम मात्र, बरोबर आहे का? dx मधला करतोय का आपण कॉलम रिप्लेस? जो पहिला डी डिटर्मिनंट घेतलेला असतो त्या डी डिटर्मिनंट मधला y चा कॉलम रिप्लेस करायचा, म्हणजेच तो मधला कॉलम आहे आणि तो आपला dy असतो. मग इथं dy इक्वल टू मधला कॉलम जो आहे तो मी काढून टाकतो आणि त्याच्या ठिकाणी काय लिहिणार? 6 12 14. बरोबर आहे, 6 12 14. म्हणजे पहिला आणि तिसरा कॉलम त्या डी मधला आहे असा. हा झाला dy. हा सुद्धा आपण 3x3 ऑर्डरचा डिटर्मिनंटच्या मेथड नुसार हा dy सॉल्व्ह करणार. याची काहीतरी व्हॅल्यू येईल सिम्प्लिफाय केल्यानंतर. त्यानंतर कोणता डिटर्मिनंट राहतोय आपला? DZ. dz राहतोय. बरोबर आहे. dz फाइंड आउट करण्यासाठी मग आपण झेडच्या जागी सर ती किंमत ठेवाय. z च्या जागी तिसऱ्या कॉलमच्या जागी आपण रिप्लेस करणार. या कॉलमच्या ठिकाणी रिप्लेस करायचं राईट हँड 1 3 साइडचे 2 1 कॉन्स्टंट 3 3 6 12 14. 6 12 14. बरोबर आहे. डी काढला आहे असे डिटर्मिनंट XYZ चे कोएफिशिएंट. dx काढताना डी ला पहिला कॉलम रिप्लेस करायचा राईट हँड साइडच्या कॉन्स्टंटनी, तो dx मिळेल. dy काढताना त्याच डी मधला दुसरा कॉलम रिप्लेस करायचा राईट साइडच्या कॉन्स्टंटनी. dz काढताना त्याच डी मधला तिसरा कॉलम रिप्लेस करायचा राईट हँड साइडच्या कॉन्स्टंटनी आणि dz फाइंड आउट करायचा. dy मधला कॉलम रिप्लेस करायचा नाही आपल्याला लगेच, किंवा dx मधला कॉलम दुसरा तिसरा रिप्लेस करायचा नाही.
डी जो पहिला डिटर्मिनंट घेतलेला असतो त्यातील पहिला कॉलम रिप्लेस, दुसरा कॉलम रिप्लेस, तिसरा कॉलम रिप्लेस करून dx dy dz काढायचे. आणि एकदा का ही व्हॅल्यू मिळाल्या का आपल्याला सिम्प्लिफाय करायला सोपं जातं. म्हणजे समजा डी ची व्हॅल्यू मला मिळाली 2, dx मिळालं 4, dy मिळालं -2 आणि dz मिळाला 6. 4 व्हॅल्यू डिटर्मिनंटच्या घेतल्यानंतर समजा या व्हॅल्यू मला मिळाल्या, तर खाली या व्हॅल्यू झाल्यानंतर मी खाली मिळणार युजिंग क्रॅमर्स रूल. व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण हा क्रॅमर्स रूल यूज करतोय. सांगा x इक्वल टू व्हॅल्यू फॉर्म्युला dx upon d. dx upon d. dx अपॉन d हा x चा फॉर्म्युला. त्यातला d माहित आहे, dx माहित आहे आपल्याला इथं. मग टाका व्हॅल्यू येतं 4 upon 2. 4/2. म्हणजे व्हॅल्यू किती आली? 2. 2 आली. बरोबर आहे. y इक्वल टू फॉर्म्युला dy upon Y is d. equal to dy upon d. dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू इथं आहे, minus 2 Minus upon 2 2. upon d 2. ची व्हॅल्यू आहे 2 म्हणजे -2 अपॉन 2. 2 आणि व्हॅल्यू किती मिळेल? minus 1. 1. minus -1 मिळेल. y इक्वल टू -1. त्यानंतर z फाइंड आउट केला. z चा फॉर्म्युला dz upon dz d. upon dz अपॉन d. dz ची व्हॅल्यू 6 6 upon upon 2 is equal to upon 2. 6 अपॉन d ची व्हॅल्यू 2 3. फॉर 3. म्हणजे आपल्याला त्याचं सोल्युशन मिळालं किती? x इक्वल टू 2. 2, y इक्वल टू minus 1. minus आणि z इक्वल टू 3. 3. हे आपलं त्या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन असेल. लक्षात येते? हे ऑलरेडी झालेलं आहे, फक्त रिवाइज करतोय आपण. हो सर. एक्स सॉल्व द इक्वेशन्स म्हटलं असेल तर आपल्याला तिन्ही व्हेरिएबलच्या अननोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या असतात. जर तुम्हाला फक्त फाइंड एक्स युजिंग क्रॅमर्स रूल म्हटलं तर आपल्याला वाय झेड फाइंड आउट करायची काही गरज आहे का हो? नाही. नाही. फक्त आपण कोणते डिटर्मिनंट सॉल्व करणार आहे एक्स साठी? d आणि dx. डी आणि dx. बरोबर आहे. हे दोनच डिटर्मिनंट काढायचे आणि त्या दोन व्हॅल्यू वरूनच आपल्याला एक्स निघतोय. फाइंड वाय सांगितलं तुम्हाला तर कोणते दोन डिटर्मिनंट सॉल्व करणार? d आणि dy. d and dy. डी आणि dy. बरोबर आहे. आणि फाइंड झेड सांगितलं असेल तर d आणि dz. dz. बरोबर आहे. डी आणि dz एवढेच दोन डिटर्मिनंट सॉल्व करायचे आणि त्यावरूनच व्हॅल्यू काढायची. त्यामुळे क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा आणि त्यानंतर सॉल्व करायचं. काय विचारलेलं आहे त्यानुसार. कारण काही वेळा शॉर्ट मध्ये आपल्याला एक्सच काढायचं असतं आपण विनाकारण पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करत जातो. हे झालं आपलं पहिलं ऍप्लिकेशन, त्याला आपण क्रॅमर्स रूल म्हणतोय. आता दुसरं ऍप्लिकेशन होतं area of triangle. एरिया ऑफ ट्रिअँगल. दुसरं ऍप्लिकेशन एरिया ऑफ ट्रिअँगल की ज्याचा फॉर्म्युला होता एरिया ऑफ ट्रिअँगल साठी which is equal to 1/2 1/2 into determinant x1 y1. x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1. x1 y1 1, x2 y2 1 आणि x3 y3 1 हे डिटर्मिनंट मध्ये आणि त्याच्या बाहेर 1/2 हे आहे. म्हणजे कोणतेही ट्रिअँगलचे 3 व्हर्टायसेस त्या ट्रिअँगलचे दिलेले असतील तर आपल्याला हा एरिया ऑफ ट्रिअँगल फाइंड आउट करता येतो.
जे की अगोदर आपण 1/2 इंटू बेस इंटू हाईट वगैरे या पद्धतीने फॉर्म्युलेने सॉल्व्ह करते, तेच डिटर्मिनंटचा यूज करून सुद्धा सॉल्व्ह करता येतं. समजा एक एक्झाम्पल घेतलं, तुम्हाला सांगितला क्वेश्चन फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल whose vertices are दिलं 2 3 5 7 आणि तिसरा पॉइंट दिला -3 4. या पद्धतीने समजा 3 पॉइंट दिले. सुरुवातीला आपण काय करणार, त्याचा फॉर्म्युला लिहायचा एरिया ऑफ ट्रायंगलचा आणि त्यानंतर एरिया इक्वल टू व्हॅल्यू टाकायच्या, त्यामध्ये 1/2 इंटू पहिला पॉइंट किती आहे 2 3 2 3, दुसरा पॉइंट त्याच्याच खाली लिहायचा, 5 7 7 तिसरा पॉइंट त्याच्या खाली. -3 4 -3 बघा जे 1 1 3 1. पॉइंट दिलेले आहेत ते एका खाली एक लिहायचे त्यांच्यामध्ये आणि तिसरा कॉलम 1 1 1 1. तिसरा कॉलम 1 1 1 लिहिल्यानंतरच तो 3/3 ऑर्डरचा डिटर्मिनंट तयार होतो, म्हणजेच तो डिटर्मिनंट तयार होतोय. जर तिसरा कॉलम नसताच तर तो डिटर्मिनंटच तयार झालेला नसता, कारण डिटर्मिनंटचे डेफिनेशनच आहे ज्यामध्ये रोज आणि कॉलमची संख्या समान असते, आपण त्यालाच डिटर्मिनंट म्हणणार आहे. जर रोज कॉलम समान नसतील तर डिटर्मिनंटच नसणार आहे तो, म्हणून तो डिटर्मिनंटच्या फॉर्म्युलीमध्ये थर्ड कॉलम घेतलेला आहे 1 1 1. आता हे सिम्प्लिफाय करूया. 1/2 बर, हे लिहून घेतले सर्वांनी. हा क्वेश्चन कोणी लिहून घेतलाय का, एरिया इक्वल टू? हो सर. कारण इथं जरा थोडा प्रॉब्लेम यायला लागलाय. बर ठीक आहे. 1/2 इन कर्ली ब्रॅकेट आपण तो डिटर्मिनंट सॉल्व्ह करूया. 2 इंटू त्याचे मायनर्स काय हो 7 1 4 1 7 1 4 1, परत मायनस सेकंड एलिमेंट 3 त्याचे मायनर 5 1 -3 5 1 -3. बरोबर आहे. थर्ड एलिमेंट 1 त्याचे मायनर 5 5 7 7 -3 -4. -3 4. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. या पद्धतीने आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह केला 3/3 ऑर्डरचा. आता त्यानंतर आपण तो डिटर्मिनंट 2/2 ऑर्डर जे आलेले आहे तीही सॉल्व्ह करूया. वरती येतोय बघा. आता माईक बंद करा. पुन्हा चालू आहे. 2 इंटू ब्रॅकेट तिरकस गुणाकार सांगा 7 इंटू 1 7 -4 इंटू 1. 4 हा पहिला डिटर्मिनंट झाला. आता दुसरा -3 -3 5 इंटू 1 -3 -5 5 -3 इंटू 1 -3. -3 -3 मायनस इंटू ब्रॅकेट -3. हेही महत्वाचं, नाहीतर -3 आलोय म्हणून बाहेरचा मायनस लिहायचाच नाही असं करायचं नाही. मधला जो असतो तो मायनस घ्यायचा आणि ते मल्टिप्लिकेशन मध्ये जे मायनस येतं त्याला ब्रॅकेट मध्ये टाकायचं. प्लस 1 इंटू 5 इंटू 4 -3. 20 -3. -3 आहे का ते 5 7 -3 4 आहे. सर -3 1 आहे. बघा क्वेश्चन. हो सर -3 1. हो सर नाही सर 7 आहे.
मग कसं काय म्हणताय तुम्ही? नाही सर 7 बघा तिथं जरी दिसत असलं तरी लिहिताना हे झालेलं आहे 5 7 आहे ते 5 7 आणि -4 आहे -4. तिथं. हा त्यामुळं 20 20 मायनस -21. -21. -21 कर्ली सर ब्रॅकेट कम्प्लीट. -21 येतं ना? हा बरोबर आहे की 7 × -3 -21. आणि आता हे सिम्प्लिफाय करूया which is equal to 1/2 into 2 into ब्रॅकेट 7 - 4 म्हणजे -3. नाही सर फक्त -3 आहे का? नाही सर 3. +3 येणार ना 7 - 4 -3 कसं +3 परत -3 into ब्रॅकेट 8 बरोबर आहे. मायनस मायनस तिथं काय होईल हो? प्लस प्लस होईल आणि 5 + 3 8 असेल 8. प्लस 1 into 41. 20 + 41. 21 41. 41 बरोबर आहे. ओके आता हे सिम्प्लिफाय करूया 1/2 मल्टिप्लिकेशन सांगा 2 × 3 6 परत -3 × 8 24 -24 प्लस 1 × 41 41 41. प्लस 41 साइन विसरायचं नाहीये ओके सर which is equal to 1/2 into सांगा कॅल्क्युलेशन याचा 23. बरोबर आहे का? कॅल्क्युलेशन करा. हा सर बरोबर आहे. हा 23 बरोबर आहे सर. आणि 23 ला हे 2 जे बाहेरचं आहे हे मल्टिप्लाय करणार का डिवाइड करणार हो? सर डिवाइड डिवाइड करायचं कारण का हे 2 हे डिवाइडला आहे 1/2 जे आहे ते मल्टिप्लायला आहे त्यातला 2 जो ऑलरेडी डिवाइडला आहे म्हणजे 2 न डिवाइड करणार आणि किती येणार ते मग हे काय पॉइंट मध्ये लिहिलं तरी चालतं 11.5. आपल्याला 11.5 11.5 हे आपण पॉइंट मध्ये लिहिलं तरी चालतं आणि त्याचं युनिट काय असेल युनिट कारण एरियाचं युनिट हे युनिट स्क्वेअर मध्ये आपण लिहितो किंवा स्क्वेअर युनिट अशा पद्धतीने लिहिलं तरी चालतं 11.5 स्क्वेअर युनिट. लक्षात आलंय एरिया ऑफ ट्रायंगलची मेथड. हो Yes, सर. sir. येस सर. हा एरिया ऑफ ट्रायंगल आपल्याला 1/2 into डिटर्मिनंट तो फॉर्म्युला घ्या 3 पॉइंट त्यामध्ये सबस्टिट्यूट करा आणि तो डिटर्मिनंट जो 3/3 ऑर्डरचा जो आलेला आहे तो सॉल्व्ह केल्यानंतर त्याला लास्टला 2 न डिवाइड केलं तर आपल्याला त्याचा एरिया मिळतोय. समजा तो एरिया फाइंड आउट करताना मला 0 आला तर आपण त्याला त्या पॉइंटला काय म्हणू शकू ट्रायंगल वरती इंटरप्रेट कसं करू शकू आपण एरिया ऑफ ट्रायंगल जो आपण फाइंड आउट केला तो समजा 0 आला इथं घेतो बघा समजा हा एरिया इक्वल टू 0 आला आता कोणतेही हे जे 3 पॉइंट आहेत या 3 पॉइंटनं ट्रायंगल तयार होत आहे हे जर तिन्ही पॉइंट एकाच रेषेवरती असतील तर आपल्याला हे ट्रायंगल तयार होईल का खालचा ट्रायंगल तयार होईल का नाही. नाही. म्हणजे ते 3 पॉइंट एका रेषेवर नसतील तरच त्या ट्रायंगलला एरिया असतो काहीतरी तो ट्रायंगल तयार होतो म्हणजे काय त्याला काहीतरी एरिया असेल ना कितीही लहान असला तरी त्यामध्ये काहीतरी एरिया असेल 0.1 असेल 0.4 असेल 0.5 असेल 10 60 अशा पद्धतीने वाढत जाईल मग पण ट्रायंगल आहे म्हटल्यानंतर त्याला फिक्स हा एरिया असतोच
मग जर ट्रिअँगलचा एरिया 0 आहे, 0चा अर्थ म्हणजे काय हो, त्या ट्रिअँगलला एरिया आहे का? नाही. आर नाही. कोलिनियर. नाहीये. हा, ट्रिअँगलला एरिया 0 आहे म्हणजे तो ट्रिअँगलच नाहीये. कारण एरिया काहीतरी असल्याशिवाय तो ट्रिअँगलच तयार होत नसतो. मग जर एरिया आपण त्या डेटा फॉर्म्युलीने जर एरिया जर 0 मिळत असेल तर तो ट्रिअँगलच नसणार. आणि ट्रिअँगल नसणार आपण कधी म्हणतोय, ते 3 पॉइंट कसे असतील तर कोलिनियर. कोलिनियर, म्हणजेच एका सरळ रेषेवरती हे जर 3 पॉइंट असतील तरच तिथं ट्रिअँगल तयार होत नाहीये. या 3 पैकी कोणताही एक पॉइंट जर वर किंवा खाली असता तर लगेच तिथे ट्रिअँगल तयार झाला असता. पण इथं एकाच रेषेवरती पॉइंट असल्यामुळं ते पॉइंट ट्रिअँगल तयार करत नाहीयेत. याचाच अर्थ याला म्हटलं जातं, या पॉइंटना कोलिनियर पॉइंट म्हटलं जातं. म्हणजेच आपण म्हणणार, जर एरिया इक्वल टू 0 आलं तर त्याचं इंटरप्रिटेशन खाली काय देणार, therefore ABC. ट्रिअँगल म्हणायचंच नाही त्याला आता. एरिया ऑफ ट्रिअँगल एबीसी वरती आपण म्हटलं, फॉर्म्युलीने काढलं, इक्वल टू 0 आलं का खाली म्हणायचं, therefore given points are कोलिनियर. कोलिनियर म्हणायचं तेवढं. गिवन पॉइंट्स आर कोलिनियर, म्हणजेच ते पॉइंट्स हे कोलिनियर आहेत, एका सरळ रेषेवरती आहेत एवढं म्हणायचं. तिथं ट्रिअँगल परत ट्रिअँगलचा संबंध घ्यायचा गरज नाही. ओके सर. कारण तिथे ट्रिअँगलच तयार होत नाहीये. अबोव पॉइंट्स किंवा गिवन पॉइंट्स आर कोलिनियर. आणि जर ट्रिअँगलचा एरिया 3.5, 4, 6 असं काहीतरी आलं तर आपण दिलेले पॉइंट तिथे इंटरप्रेट करा म्हटलं तर काय करणार हो, गिवन पॉइंट्स आर नॉट कोलिनियर. नॉट कोलिनियर, बरोबर आहे, नॉन कोलिनियर किंवा नॉट कोलिनियर. इक्वल टू 0 आला तर कोलिनियर, नॉट इक्वल टू 0 आला एरिया म्हणजे काहीतरी व्हॅल्यू आली त्याला, तर गिवन पॉइंट्स आर नॉन कोलिनियर. आणि नॉन कोलिनियर पॉइंट असतील तरच तिथं ट्रिअँगल तयार होतो आणि त्याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करता येतो. हेही आपण बघितलं. यावरची एक्झाम्पल आपण बघितलेत ना, हो सर. कोलिनियरचे एक्झाम्पल बघितलेत का? हो सर, बघितले. हो सर. आता त्यातले 1-2 एक्झाम्पल राहिले होते, त्याचंही बेसिक बघा. समजा 4 पॉइंट दिलेत तुम्हाला तिथं आणि विचारलं फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल. हा एक क्वाड्रिलॅटरल आहे, म्हणजे चौकोन आहे. याला मी नोटेशन दिलं ABCD आणि 4 पॉइंट. क्वेश्चन दिला तुम्हाला, फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD whose vertices are, vertices दिले समजा 1 2 4 3 0 0 आणि चौथा पॉइंट दिला 3 -1. 4 पॉइंट ते दिलेले आहेत. आता मी 4ही पॉइंट आपण ABCD घेताना कोणत्याही पद्धतीने खाली A इथं B सिक्वेन्स हा चेंज केला तरी चालतो, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. आता मी नोटेशन A तिथं दिलंय म्हणून मी A च्या ठिकाणी पहिला पॉइंट लिहितो 1 2, B च्या ठिकाणी दुसरा पॉइंट 4 3, C च्या ठिकाणी तिसरा पॉइंट 0 0, D च्या ठिकाणी चौथा पॉइंट. सर माईक चालू आहे. माईक कोणाचं चालू रे? पूजा शिंदे. पूजा शिंदे माईक बंद करा. शिंदे, पूजा शिंदे.
ठीक आहे, असू द्या. 4 पॉइंट घेतले आणि ते 4 पॉइंट जे दिलेले होते, हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा पॉइंट मी 4 ठिकाणी पॉइंट लिहिले. आता या क्वाड्रिलॅटरल साठी मी कोणता तुम्हाला फॉर्म्युला दिलाय का हो आता? एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी साठी क्रॅमर डिटर्मिनंटचा यूज करून नाही दिला तुम्हाला मी. ट्रिअँगल साठी दिलाय, बरोबर आहे. हो सर. एरिया ऑफ ट्रिअँगल साठी दिलेला आहे 1/2 इंटू तो डिटर्मिनंट. पण क्वाड्रिलॅटरल साठी आपल्याकडे कोणता फॉर्म्युला नाहीये. पण या क्वाड्रिलॅटरलला मला ट्रिअँगल मध्ये कन्वर्ट करता येईल गो. मी हे ए बी सी डी जे आहे, यातले बी आणि डी जो पॉइंट आहे, हे बी आणि डी पॉइंट एकमेकाला जोडतो. मग जोडल्यानंतर जे दोन भाग तयार होतात ते कशा पद्धतीचे येतो? ट्रिअँगल आहेत, हा हो सर. पहिला, हा दुसरा, हो सर. बरोबर आहे का? वरचा पॉइंट, वरचा एक ट्रिअँगल वेगळा झाला. कोणता ट्रिअँगल? ए बी डी. हा ट्रिअँगल पहिला ट्रिअँगल. दुसरा ट्रिअँगल बी सी डी किंवा बी डी सी, कोणत्याही पद्धतीने म्हणा. दोन ट्रिअँगल तयार झाले. आता मी काय करतो, पहिला जो ट्रिअँगल आहे, हा पहिला ट्रिअँगल, याचा एरिया फाइंड आउट करतो. दुसरा ट्रिअँगल म्हणजे हा ट्रिअँगल, याचा एरिया फाइंड आउट करतो. समजा याचा एरिया जो पहिला ट्रिअँगल आलेला आहे त्याचा एरिया 4 आला. दुसरा ट्रिअँगल आहे त्याचा एरिया 3 आला. तर या दोन्हीची बेरीज केल्यानंतर आपल्याला पूर्ण क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळेल का? हो सर. बरोबर आहे, कारण दोन ट्रिअँगल म्हणजेच ते मिळून क्वाड्रिलॅटरल तयार होतोय, चौकोन पूर्ण तयार होतोय. म्हणजेच पूर्ण क्वाड्रिलॅटरलचा एरिया म्हणजे काय झाला? या दोन ट्रिअँगलची बेरीज केली 7. म्हणजे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इक्वल टू आपल्याला काय मिळालं? 7 युनिट स्क्वेअर. हे आपल्याला मिळालं. मग आता प्रॉब्लेम काय आहे आपल्याला? तर दोन एरिया फाइंड आउट करायचे आहेत आपल्याकडे आता. मग दोन एरिया आपल्याला ते फाइंड आउट करता येतील का हो? पहिला ट्रिअँगल घेतो, ए बी डी. हे स्पॉट दिसतोय सर्वांना माझा? हो सर. हा, ए बी डी हा ट्रिअँगल. हे ट्रिअँगलचा एरिया काढण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे हो? 3 पॉइंट माहिती पाहिजेत त्याचे, बरोबर आहे का? डिटर्मिनंटचा यूज करून. हा, मग 3 पॉइंट आहेत का येतो? पहिला पॉइंट आहे याचा 1 2, दुसरा पॉइंट आहे 4 3, तिसरा पॉइंट आहे 3 -1. म्हणजे ए बी डी जो ट्रिअँगल आहे त्या ट्रिअँगलचे तिन्ही पॉइंट आपल्याला माहिती आहेत. मग त्यावरून त्याचा एरिया काढता येईल एबीडीचा? हो सर. हा, आपला 1/2 इंटू डिटर्मिनंटचा एरिया x1 y1 1, x2 y2 1, x3 y3 1. फॉर्म्युला लिहायचा, व्हॅल्यू काढायची. तसंच दुसरा जो एरिया आहे हा ट्रिअँगल बी सी डी, ट्रिअँगल बी सी डी, यामध्ये सुद्धा बी पॉइंट माहित आहे 4 3, सी पॉइंट माहित आहे 0 0, डी पॉइंट माहित आहे 3 -1. म्हणजे आपल्याला इथं सुद्धा तीनही पॉइंट त्या ट्रिअँगलचे माहिती आहेत. मग याचाही एरिया काढता येईल का? हो सर. हा, काढता येणार. डिटर्मिनंटचा यूज करून आपला फॉर्म्युला यूज करायचा आणि काढायचं. म्हणजे पहिला ट्रिअँगल तयार झालेला त्या 3 पॉइंट वरून एक एरिया मिळाला. समजा 4 एरिया मिळाला घेतलाय आपण. दुसरा ट्रिअँगल जो आहे त्याचेही 3 पॉइंट माहिती आहेत. त्या 3 पॉइंट वरून दुसरा एरिया समजा 3 मिळाला. तर आपण म्हणणार एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल इक्वल टू दोन ट्रिअँगलची बेरीज आणि मग हे 4 + 3 7 युनिट स्क्वेअर करता येईल आपल्याला.
हा लक्षात क्वाड्रिलॅटरल आले म्हणून क्वाड्रिलॅटरलचा फॉर्म्युला नाही म्हणून बसायची काही गरज आहे का आपल्याला? त्याचं कन्व्हर्शन आपण ट्रिअँगल मध्ये करता येईल आपल्याला. हो सर. हा, जर बी आणि डी न जोडता तुम्ही हा आतला ABCD मध्ये बी आणि डी जे जोडले होते त्याच्या ऐवजी मी ए आणि सी जोडतो, तरी सुद्धा आपल्याला दोन ट्रिअँगल तयार होतील. बरोबर आहे? हो सर. म्हणजे हा एक ट्रिअँगल तयार होईल आणि हा दुसरा ट्रिअँगल तयार होईल. मग हा ट्रिअँगल ABC झाला पहिला आणि दुसरा ट्रिअँगल ADC हा दुसरा ट्रिअँगल. आणि जो ट्रिअँगल तुम्ही घेत आहे त्याचेच 3 पॉइंट घ्यायचे. हे 3 पॉइंट घेतले का याचा एरिया मिळेल, परत हे 3 पॉइंट घेतले का या ट्रिअँगलचा एरिया मिळेल आणि दोन एरियाची बेरीज केल्यानंतर तुम्हाला त्या क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळेल. म्हणजे AC घेतला काय आणि BD न कन्वर्ट केलं काय, दोन्हीही पद्धतीनं आन्सर काढल्यानंतर तुम्हाला पॉइंटचा सुद्धा डिफरन्स येत नाहीये. दोन्ही आन्सर ही समानच येतात. त्यामुळे तुम्ही कोणत्याही पद्धतीनं ते जोडू शकता. दोन पॉइंट ते बी आणि डी जोडा किंवा ए आणि सी जोडा. येते लक्षात आहे? हो सर. आपण उद्या यावरती एक दोन एक्झाम्पल बघू, म्हणजे पूर्ण तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. म्हणजे आपला इथं आपला डिटर्मिनंट टॉपिक ते क्वाड्रिलॅटरल झाल्यानंतर संपेल. त्यानंतर आपण मॅट्रायसेस हा तिसरा जो टॉपिक आहे तो स्टार्ट करूया. ओके ओके सर. ओके, ठीक आहे. आपण इथं थांबूया. राहिलेला जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया.